आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। पावसाच्या गैरहजेरीमुळे व अतिवृष्टीमुळे शेतीचे उत्पादन खूप कमी झाले, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत। बँकेच्या तकाद्यामुळे शेतकरी परेशान झाला आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्याचे सरसकट कर्ज माफ करावे। शेतीमालाला भाव नाही, शेतीमालाला हमी भाव देण्यात यावा। सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल, कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल, ऊसाला प्रति टन 4,000 रुपये, हळदीला प्रति क्विंटल 15,000 रुपये, मुगाला 10,000 रुपये अशा मागण्या शासनाने त्वरित मान्य कराव्यात। या मागणीसाठी 26 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आहे। मागण्या मंजूर न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे। दिलेल्या निवेदनावर दादाराव नवनाथ कुबडे, शिवदास शिराळे, गंगाधर नावळीकर, समय पद्मवार, प्रकाश गलाडे, भीमराव काशीनाथ, हरी चंद्रशेखर, कन्हैया सोपान, हनुमान गजान वैजनाथ यांच्या स्वाक्षरी आहे। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। शेतून जिल्हाधिकारी साहेबांकडे आलो आहेत। शेतकऱ्याचं सरसकट कर्ज माफ करण्यात यावं आणि शेतीमालाला जे भाव नाही, सोयाबीनला 7,000 रुपये प्रति क्विंटल भाव मिळण्यात यावा, ऊसाला 4,000 रुपये प्रति टन ऊस भाव देण्यात यावा, कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल भाव देण्यात यावा, हळदीला प्रति क्विंटल 15,000 रुपये भाव देण्यात यावा। या मागणीसाठी आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी फुलप्रसून आलेले आहेत। साहेबांना आमचं हे निवेदन स्वीकारलं आहे आणि याच्यावर आम्हाला त्वरित न्याय द्यावा। आम्ही 1/9/2024 रोजी या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिला आहे।